नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह विवर्ण विगंध विमान विलोभ विकाय विमाय विकाय विशब्द विशोभ अनाकुल केवल सर्व विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। कसे आहेत सिद्ध भगवान? विमोह स्वरूप आहेत, ज्यांच्या ठिकाणी मोहाचा संपूर्णतः अभाव झालेला आहे। तो अभाव कसा होणार? मोह कसा नष्ट होणार? संजनाबेन, मोह कसा संपणार? जेव्हा रुजलकडे ढकलणार तेव्हा माझा मोह संपणार आणि रुजलचा मोह वाढणार। रुजलकडे ढकल नाही तर नाही ढकल, ती जास्त मोही आहे। म्हणजे मोह कशाने नष्ट होणार आहे हो? सांगितलं फक्त स्वभावाचं वेदन केलं असताना ते कसं हसारे बघा तुमच्यापेक्षा जास्त। कोण पाहिजे भैया तुला? मम्मी पाहिजे का मावशी पाहिजे का मा पाहिजे? कोण नको? दादू। दादू म्हणजे पप्पा। होय बर, जास्त मोही आहे। अयो लय औषध आहे तुझ्याकडे। दादा चिडला की मम्मी, आणि मम्मी पण नाही घेतली तर मावशी। मम्मा चिडला की दादू आणि मम्मा दादा चिडला की मम्मा। होय बर, फुटबॉल आहे इकडनं तिकडं। बर, म्हणजे त्या दोघांमध्ये जाणायचं मी म्हणजे जीव आहे ना, मी दादू आहे ना मम्मा आहे, मी कोण आहे? आणि त्या दोघांना सांगायचं असतं तसं, तुम्ही पण जीव आहे, तुम्ही निर्मोह आहे। तर मोह कुठं नष्ट होतो? मोह कुठं नष्ट होतो? हा, मग त्यासाठी सांगितलं ना, क्षायिक भाव चाललं होतं दुपारचं प्रकरण। क्षायिक भाव कोणाला प्रगट झाला? कर्मांचा क्षय झाल्यावर होतो, ती स्थूल झाली, ती स्थूल झालं कथन। सूक्ष्म कथन काय सांगितलं? जिथं कर्मांचं अनुभवन नाही तिथं क्षय झाला, असं घेतलंय ना। म्हणजे दुपारी तुमचंच मी ऐकलं, जिथं कर्मांचं अनुभवन नाही त्या पर्यायात त्याला क्षायिक भाव म्हटलं। म्हणजे कधी नाही अनुभवन, तर जेव्हा स्वभावाला जाणतोय त्या समयाला कर्मांचं अनुभवन नाही, म्हणून तिथं पण ते कथनचित क्षायिक भाव म्हटलं अध्यात्मापेक्षेने। कर्मांच्या सापेक्ष कथन करणार ती कर्णानियोगाची विवक्षा झाली। पण इथं काय म्हणले बेटा मी, की जेव्हा आपण तुम्हाला कर्म त्रास देतात, माहिती आहे कर्म म्हणजे काय असतं? हो म्हणते मम्मीला माहिती नाही, तुला कसं काय माहिती? पोटात न शिकून आलायस का काय? कर्म म्हणजे आपले शत्रू, आणि ते कर्म जोपर्यंत आपल्या जवळ आहेत ना तोपर्यंत आपल्याला दुःख असतं भैया। तोपर्यंत
आपल्याला मोक्ष मिळत नाही, तोपर्यंत सुख मिळत नाही, तोपर्यंत आपण सिद्ध होत नाही. मग कसं सिद्ध व्हायचं, कसं सुखी व्हायचं? सगळ्यांना सोडतो ना त्यावेळेस सुखी होतो का? जेव्हा आपण आपल्याला धरतो ना त्यावेळेस सुखी होतं. जसं तू आता खेळणी धरून बसलाय ना, कोणाची आहे, कोणाची आहे? त्याच्यानी सुख आहे का आपल्याला? नाही आणि बघा धरलायच. म्हणजे आपली वस्तू आपण धरली की आपल्याला सुख असतं. मग आपली वस्तू म्हणजे आपला आत्मा आहे. तर महाराजांनी एक उदाहरण सांगितलं होतं यासाठी, की म्हणले वीरसागर महाराजजींनी म्हणले की एक 2 वर्षाचा मुलगा आहे. तू किती वर्षाचा आहे? कितने इयर्स काय आहे तू? 4 इयर्स. क्यों म्यूट आहे रे? तर ते 2 वर्षाचा मुलगा होता आणि त्याचे वडील होते त्याच्याबरोबर, दादू होते काय त्याच्याबरोबर. आणि ते गेले होते म्हणले शेतामध्ये, आणि शेतात त्यांना दिसलं ऊस. तुला आवडतं का भैया? तर त्याला ऊस दिसलं बरं का, आणि तो मागितलं छोटा मुलगा, मला पण ऊस पाहिजे. पण आता ते 2 वर्षाचं, त्याला ऊस कसं खायचं काय माहित आहे, पण मला खायचंय. आणि मग ते वडील म्हणले दे त्याला पण, आणि ते स्वतः खायला लागलेत वडील, आणि ते मुलगा बघायला लागलाय पण त्याला कुठं खायला येते, ते नुसतं तोंडात घालतंय, चगळतंय, पण त्याला रस कुठे येते त्याचा. म्हणल्यावर वडिलांनी काय सांगितलं, त्याला शिकवलं काय, ते ऊस आहे त्याचा रस कसा ओढायचा, कसा त्याचा स्वाद घ्यायचा, हे सगळं शिकवल्यावर त्याला स्वाद आला. मग तसं म्हणले इथं तुम्ही पण सगळे कसे आहे, तो बाल आहात. मग तुम्हाला कसं रस ओढायचा आपल्या आत्म्यातनं, कसा आनंद भोगायचा, कसा स्वाद घ्यायचा, हे शिकवायला लागलेत आपल्याला. कोण? अरिहंत पिता. मग त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण राहिलो तर आपल्याला सुद्धा काय म्हणतात, होय बर ऊस, ऊस, हा असं ते ऊस खायचं असतो दातानी भैया, माहित आहे का तुला? ते शिकवलं त्यांच्या दादूंनी त्याला. आणि मग ते त्याला समजलं म्हणजे कसं त्याचं रस प्राशन करायचा. तसं आपल्याला पण ती कला आली तर मग कुठला मोह त्रास देणार आहे का, कुठले कशाय त्रास देणार आहे, कुठले उदय, सगळ्यापासून आपण भिन्नता सहज जाणू शकतो. आणि मोहाचं काय कार्य हो? मोह काय करतं सुंदरीबेन? मोह काय करतं काका? मोह तुम्हाला खऱ्याचं खोटं करतं. मोह विपरीत जाणवून देतं. म्हणजे काय म्हणायचं, नित्याला अनित्य दाखवेल, अनित्याला नित्य दाखवतो. जी दुःखाची वस्तू आहे त्यातून सुख मिळतंय ह्याची आशा दाखवेल, किंवा तीच तुला शरण आहे हे दाखवेल. हे सगळं मोहाचं रूप आहे. कोण आहे हो? घर शरण आहे की नाही तुम्हाला? घरात कोण आहे? कोण आहे घरात? अंकिता बेन, सगळ्यांची नावं सांगू नका. आपल्या घरामध्ये कोणीही नाही, आणि मोहाने आपण सगळ्याला आपल्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतोय. होय ना? कोण? आम्ही नाही, मी. आम्ही म्हणल्या सगळे मिळून नसते, मी स्वतःला अडकवले हे स्वीकारा म्हणून सांगितलं. मोहन तू पण म्हणू शकतो ना. काय म्हणू शकतो? ऐकू आलं? मोक्ष मात्र काय शब्द मिथ्यात्वच. मोहन धूळ पण म्हणू शकतो. मोहन धूळ पण म्हणलं, बरोबर आहे. सगळीकडे अनेक ग्रंथामध्ये अनेक प्रकारांनी मोहाचं वर्णन येतं. मोह आहे ते नश्वराला शाश्वत दाखवतं. मोह आहे ते तुम्हाला जे इंद्रिय सुख आहे ते शरणभूत आहे असं भासवून देतं. तेच तुमच्यासाठी सुखाचं स्थान आहे असं दाखवतं. हे सगळी मोहाची नशा आहे. म्हणून त्या मोहाच्या नादी लागणार तर तुम्हाला फायदा होणार नाही. म्हणून काल परवा काय वाक्य सांगितली होती सांगा? रोग कसला आहे हो? कुठल्या रोगाला दूर करायचंय? ज्ञानी रोग को नहीं राग को दूर करने का उपाय करता है. संजना काय सांगितलं सांग? ज्ञानी राग को दूर काय? रोग को नहीं राग को दूर करता है, क्योंकि राग ही रोग है ऐसा भासित होत आहे क्या हमें? म्हणजे राग म्हणजे मोह म्हणा. मग त्या मोहाच्या नादी आपण असं लागतोय की विसरून जातोय काय आहे आपलं स्वरूप. म्हणून सांगतायत की त्या रागाला दूर करा तर रोग नष्ट होणार.
म्हणून एक फ्रेज आली होती अशी, काय, क्रोध, ईर्षा और नफरत ये स्लो पॉइजन आहे. काय, क्रोध, ईर्षा आणि मत्सर म्हणा, मत्सर म्हणा. ए भैया आवाज करायचा. ते काय आहे, सगळ्याला स्लो पॉइझन आहे म्हणलं. का हो, स्लो पॉइझन म्हणजे काय असतं, विष बाधा तर झाली पण त्याचा असर तुम्हाला कसं होत आहे, हळूहळू सुरू होणार आणि पण दिसणार त्याचे इफेक्ट्स. इन्हें पीते तो हम स्वयं है और सोचते हैं मरेगा कोई दूसरा. काय, क्रोध, ईर्षा वगैरे मी करतो आणि काय विचार करतोय, त्याचं फळ दुसऱ्याला मिळेल, दुसरा मरेल. पण हे विसरून जातोय की त्याच्यानी पहिला मी मरतो. म्हणून सांगितलं पहिल्यांदा स्वतःसाठी सुरक्षित करा स्वतःला, तर त्याच्यातून बाहेर पडू शकतो. काय करायचं त्यासाठी, चिंता नहीं चिंतन करो. मला वाक्य सांगायच्यात परत तुम्हाला बरं का. चिंता नहीं चिंतन करो, पछतावा नहीं सुधार करो, सोचो नहीं शुरुआत करो, आलस नहीं मेहनत करो, विनाश नहीं निर्माण करो, अपमान नहीं सम्मान करो. सांग सगळे गुरुजन. चिंता नहीं चिंतन करो, विश्वास पछतावा नाही सुधार करो. सगळ्यावर घटवा म्हणजे समजेल. चिंता नाही चिंतन करो, ऐसा क्यों, चिंताचं फळ काय, चिंतेमुळे म्हणजे सगळं नष्ट होतंय आपल्या. चिंता म्हणजे मोह आहे शेवटी परत, आणि चिंतेने नाश होतोय आपला. चिंतेने आकुलता, व्यग्रता वाढते आणि चिंतनाने सुखाची दिशा मिळते. म्हणून सांगतायत की घराचं किती चिंता करायची हो, परिवाराची, त्या सगळ्या कुटुंबीजनांची किती चिंता करायची काका. मुलगा इथं आहे, मुलगी तिथं आहे, त्यांचं घर कसं होणार, काय चालणार, काय नाही, त्यांचं चिंता करून किती ते बरं होणार आहे. जे काय असेल समजा लाईफमध्ये काहीतरी डिस्टर्बन्स असतंय, मी चिंता केल्यावर त्यांचे डिस्टर्बन्स किती कमी होणार आहे, त्यांचे दुःख, त्यांचे संकट किती कमी होणार आहेत. सांग, पप्पाचा रोग किती तू घेतलं वाटून, जे काय त्रास असेल. काय रुजल, बरोबर होतीस ना, घ्यायचं असतं मग थोडंसं. काय केलं, सोडलं त्यांना त्यांच्या दुःखामध्ये. म्हणजे चिंता केल्याने कुठल्याही गोष्टीचा सोल्युशन मिळत नाही. म्हणून चिंतन करा. मग त्यांनी आज एक काय वाक्य सांगितलं की पापाचा उदय आला म्हणता तुम्ही. काय, पापाचा उदय होता ना, ऍक्सिडेंट झाला म्हणजे काय झालं, पापाचा उदय आला. ही एक व्ह्यू आहे, हे एक व्ह्यू आहे. दुसऱ्या व्ह्यूनी सांग, पापाची निर्जरा झाली. असं बघत नाही आपण. म्हणजे संपलं पाप तुमचं. आला होता उदय ना, तेवढाच होता, निघून गेला, संपला. पुढचं भविष्य तुमचं सुरक्षित झालं. तसंच पुण्यासाठी घ्या. मी पंढरपूरमध्ये सांगितलं होतं हे काय, पुण्याचा उदय म्हणून तुम्हाला हे सगळं मिळालंय म्हणता. आम्ही म्हणतो पुण्याची निर्जरा झाली. जी गोष्ट तुम्हाला मिळाली आहे ना, त्याच्या निमित्त ते तुमचं पुण्य होतं, त्याच्यात ती वस्तू तुम्हाला मिळणार होती. मिळाली म्हणजे पुण्य संपलं. समजतंय का? म्हणजे पुढच्यासाठी तुमचं पुण्य राहिलं नाही. आता धन कमवलं, मग त्यांनी एक उदाहरण सांगितलं. काय म्हणले, बँकेमध्ये पैसे आहेत, सेविंग मध्ये असतील, FD मध्ये असतील, ते तुम्ही थोडेसे काढले. सांगा, बॅलन्स कमी झालाय का, म्हणजे त्याचा आनंद आहे का दुःख आहे तुम्हाला? कळलं का मी काय म्हणले? पैसे म्हणलं लगेच सगळं समजत असतं. पैसे त्या बँकेमध्ये होते, डिपॉझिट मध्ये, मग ते मी काढले तर ते कमी झाले का वाढले, म्हणजे त्याचं सुख का दुःख म्हणावं? एका ह्याने त्याच्याने नाही, असं नाही. आमच्याकडे एकच बाजू. दुःख का हो? हातात पैसा आला तर दुःख आहे. चला त्या इकडे माझ्याकडे पैसे सगळे म्हणजे मला वापरायचं म्हणून मी पैसे काढले तर काढणार तर आहे. मग त्याचं सुख का दुःख, असंच आहे सगळं. पुण्याचा उदय आला म्हणता, ते पुण्य नष्ट व्हायला लागलंय. मग तुमच्याजवळ मिळालेली पुण्यानी सामग्री आहे, तिचा भोग घ्यायचा का नाही घ्यायचा? कसं, किती मोठा प्रश्न आहे का नाही? भोग घेतला तरी अवघड आहे आणि नाही घेतलं तरी अवघड आहे.
म्हणून त्याच्या नादी लागायचं नाही. पुण्य असो की पाप असो, सगळ्याचा उदय येणार आणि निर्जरा होणार आहे. त्याच्यात मी काय परिणती करायची हे आपल्या हातात आहे. काय सांगत होते मी? हा, चिंता नाही चिंतन करो. मग असं सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं चिंतन हे ठेवा ना, जो उदय आलाय तो नष्ट होणार आहे. मग भलेही ते पुण्याचा असू दे किंवा पापाचा असू दे, मग त्याच्यामध्ये ना मला हर्ष असावा ना विषाद असावा. चिंतन करो. दुसरा, पछतावा नाही सुधार करो. सांगायच्यावर काय? म्हणजे एखादी गोष्ट चुकलेली असेल तर त्याच्याबद्दल नुसतं पश्चाताप करून चालणार नाही, ती उलट कृतीतून सुधारली पाहिजे. पश्चातापाने त्याच्यामध्ये सुधार होत नसतो. पश्चातापाने ती गोष्ट बदलत नसते, ती चूक नष्ट होत नसते. पश्चातापाने उलटा अजून तुम्ही डिप्रेस होताल. काय पण करायचंय काय तुम्हाला? समजलं ही चूक झाली आहे, हा दोष आहे, तर पछतावा करा. पश्चाताप कशाला म्हणते? एकदा केलात ना पश्चाताप, वारंवार ते केलं तर त्याला म्हणायचं विषकुंभ. समय सांगितलं त्यांनी. म्हणजे मी असं केलं माझ्याकडनं पाप झालं. काय उपयोग होतो तुम्ही सगळं सारखं चिंतन करून? असं झालं होतं एका मुलाचं की त्याला एक दृश्य दिसलं होतं की एका मुलाला 7-8 जण मिळून मारतायत आणि त्याला मारलं आणि कुठेतरी खड्ड्यात टाकलं होतं. हे एका मुलाने पाहिलं आणि तो येऊन माताजींकडे प्रतिक्रमण केलं त्यांनी. मग तो म्हणला की त्यावेळेस बघितलं, मला काय नाही वाटलं, पण ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरनं जाईना. मी तिथं का नाही काय केलं किंवा मी त्याला वाचवू नाही शकलो. मग ते मला फार डिस्टर्ब करतंय ते जे मी पाहिलेलं दृश्य आहे. मग मला खूप पश्चाताप होतोय की मी काहीच नाही केलं, मी त्याला मदत केली नाही, मी त्याला वाचवलं नाही. मग माताजी काय सांगणार ह्याला? प्रतिक्रमण सांगितलं आणि पश्चाताप एकदा करा. वारंवार तू काय करतोय? मग तो स्वतःला सारखं झुरत राहिलाय त्याच्यामध्ये की असं झालं असं नको व्हायला होतं. म्हणजे काय झालं? स्वतः तुमची शक्ती नष्ट करताय त्याच्यामध्ये आणि उलटा अजून पाप बांधतोय त्याच्यात. म्हणून सांगितलं काय? पश्चाताप नाही सुधार करो. काय सुधारणा करायची? समजा असं काय दृश्य दिसलं तर एक तर त्यांना विरोध करा, त्या जीवाचं रक्षण करा. नसेल तर अशा ठिकाणी जाऊ नका जिथं आपल्याकडनं पापाची अनुमोदना होईल. म्हणजे तुम्ही स्थिर राहिला, गप्प राहिलात ना, पापाची अनुमोदना असते. म्हणजे रस्त्यावर भांडण चाललंय आणि तुम्ही काय केलं? नाही, बघत राहिलो नाही, दिसलं आम्हाला आणि तिथंच थांबलो आम्ही. काय झालं? सांगितलं होतं मागे एकदा, आमच्या घराच्या मागच्या साईडला तालीम आहे, असं काय म्हणते, पोरं येऊन तिथं कवायत कसरत करतात. व्यायामशाळा असल्या सगळं. आणि मग ते व्यायाम कमी आणि गोंधळ जास्त असतो त्यांचा, आणि ते बाहेर येऊन गोंधळ करत होते. एक दिवस त्या गोंधळामध्ये त्यांचा वाद झाला, एकमेकांना भांडणं, मारामारी, शिव्यागाळ सगळं सुरू झालं आणि सगळं पब्लिक गोळा झालं, मारामारी करायला लागले वगैरे. म्हणल्यावर आमच्या घरातली लोक खिडकीतनं जाऊन बघायला लागली काय झालं. मग आपलं आता म्हटलं काय झालं, ठीक आहे कळलं ना, आता सोडा की आणि येऊन बसा, काय करायचं नाही आपल्याला. तरी पण एक या खिडकीत एक त्या खिडकीत जाऊन सगळे बघायला लागले. म्हटल्यावर मी म्हटलं तुम्ही एका शब्दाने विरोध करा, नसेल करू शकत तर तिथं उभारून अनुमोद नका करायची हो. ते एकमेकाला शिव्या देणार, मारणार, तुम्ही बघणार, त्या तुम्ही चाकुलता, एक तर चांगलं म्हणणार नाही तर वाईट म्हणणार. मग काय झालं त्याच्या निमित्ता? तो पापाचा आश्रव बंद, फुकट. काय संबंध नाही काय नाही, तरी पण म्हणजे कसं आपण सहजतेने कर्म गोळा करतोय, कसं स्वतःला दुःखी बनवतोय. म्हणून म्हणलं जरी बघितलात ना तरी पण अनुमोदना होती आपली. आणि म्हणून अनुमोदना होऊ नये ना ह्याच्यासाठी एकतर विरोध करा एका शब्दाने, नसेल तर तिथं थांबू नका, अशा ठिकाणी जाऊ नका जिथं आपल्याकडून दोष घडेल. काय म्हटले सांगा 2 गोष्टी. बोले सुधार करो, पछतावा नाही सुधार करो. आतापर्यंत आपल्याकडनं आपल्या शरीराचा काय तन मन धन सगळ्याचा वापर आपण जेवढा करायला पाहिजे तेवढा स्वतःसाठी नाही केला, धर्मासाठी नाही केला. ह्याचा पश्चाताप होतो का? हो नाही म्हणतो. किती पश्चाताप होतो. आपलं आयुष्य सगळं गेलं तरी पण आपण अजून आपला वेळ घालवतोय. मग पश्चाताप नाही सुधार करो. पश्चाताप करून करून धर्म होणार आहे का? नाही होणार. भैया मी गोष्ट सांगणार, ऐकतो ना? एकच मिनिट गोष्ट का?
तुला गोष्ट नाही आवडत? तर सोचो नहीं शुरुआत करो. काय सांगायचं याच्यावरून? म्हणजे नुसतं विचार करत बसू नका, तर म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून सुरुवात करा त्याची. किती शक्ती आहे बघ त्या पोराची मायापेक्षा जास्त. उठवलंच त्यांनी. म्हणजे सोचो नाही शुरुआत करो. विचार करत बसू नका, तर कृतीत आणा, सुरुवात करा. काय नुसतं विचार करत बसताय? धर्मानी सुख आहे, धर्म आहे तर सगळं आहे. नुसतंच विचार, नुसतंच आपलं काय म्हणायचं स्वाध्यायामध्ये रटन तर चालू आहे, पण सुरुवात केली का हो? संयम नियम धारण करून सुरुवात करा की. कशाला अनुभूती घ्या आणि सुरुवात करा. अनुभूतीने सुरुवात झाली, पण ती सुरुवात करत नाही आपण. काय करत आहे हो? नुसतंच त्यांनी केलेलं चांगलं, ह्यांनी असं करतात, ते खूप सुखी आहे, त्याच्याने त्यांना लाभ आहे, सगळं. सोचो नहीं शुरुआत करो. आगे आलस नहीं मेहनत करो. बोला जयश्री माँ. काय आलस नाही म्हणजे काय? मी कुठं आळस करतोय? काय आळस करताय? जाणायचंच आळस करतोय ना. स्वतःकडे यायचं आळस आहे, ध्यान करायचं आळस आहे. किती वेळ ध्यान करताय सुंदरी काकी? ध्यानाचा आळस आहे लोकांनाच, आणि म्हणतात काय आम्हाला ध्यान होत नाही. म्हणजेच ते आळसच आहे एक प्रकारचा. त्याच्याकडे मध्ये पुरुषार्थ करा ना. मला येत नाही म्हणून सोडली का हो कचोरी? काय अंकिता काकी, बाकरवाडी सोडली का आपण? नाही आली तर धडपडून करणार. काय ना काय त्याच्यामध्ये प्रयत्न घालून आपली सगळी शक्ती लावून करणार, पण करणार. काय सांगितलं? आलस नाही मेहनत करो. म्हणजे म्हणले काय की सगळ्याला जाणं म्हणलं तर आळस वाटतो, किंवा ते फार अवघड काम वाटतं. आणि जे अवघड आहे ते ऍक्च्युली त्याच्यामध्ये किती पुरुषार्थ करतोय. काय अवघड आहे हो? संसार. संसार अवघड आहे तर पुरुषार्थाने करतोय, आणि ध्यान इझी आहे, सहज आहे, तर त्याच्यामध्ये आळस करतोय. म्हणून आलस नाही मेहनत करो. एकदा बसा, सुरुवात करा, तर आपल्याला पण शक्य आहे. आपण स्वतःला जाणू शकतो. गृहस्थ असो किंवा मुनी असो, त्याच्यामध्ये बाहेर कोणी अडवणार नाही. विनाश नाही निर्माण करो. 4 वाक्य झाले ना म्हणजे तुम्हाला सांगायचे आहेत. काय 4 सांगा? चिंता नहीं चिंतन करो, पछतावा नहीं सुधार करो. तिसरं काय हो? आलस नहीं पुरुषार्थ करो, सुरुवात करो. नाही आलस नहीं मेहनत करो. सोचो नहीं शुरुआत करो. हा, पुढे काय सांगायला लागले? विनाश नहीं निर्माण करो. म्हणजे काय हो? कोणाचा विनाश करताय, कोणाचं निर्माण करायचंय? जीवाचा कधी नाश होत नाही. विनाश नाही निर्माण करो. कोणाचा विनाश करायचंय? म्हणजे मला माझं दुःख संपवायचंय, मला माझं संकट संपवायचंय, मला माझा रोगाचा नाश करायचंय. करायला जाऊ नका, होणार आहे. तुम्ही निर्माण काय करा? तुमच्या विशुद्धीचा निर्माण करा, तुमच्या निर्मळतेचा सहारा घ्या, तर सगळ्या मलिनतेचा नाश होणार. काय म्हणले? विनाश नाही निर्माण करो. कोणाचा विनाश? या देहाचा पण विनाश करायला जाऊ नका. त्रास देतय मला. मोहाचा नाश करा, तर निर्मोहतेचा निर्माण सहज होणार. सिद्ध दशेचा निर्माण सहज होणार. अपमान नाही सम्मान करो. कोणाचा अपमान, कोणाचा सन्मान करायचा आहे? अपमान. मान म्हणजे ज्ञान, ज्ञानापासून दूर जाणं, ह्याला म्हणायचं अपमान. तुम्ही माझा अपमान केलात, तर का मला अपमान वाटला तो? कारण मी ज्ञानापासून दूर गेलो आणि स्वतःला त्या शब्दरूप मानलं, हाच अपमान आहे. मग तुम्ही काहीही म्हणा, मला स्मिता म्हटलं तरी सुद्धा अपमान आहे, माहितीये का? तुम्हाला तेजू म्हटलं तर वाटतंय का अपमान करतायत आपलं? कुठं वाटतंय? काय जयश्रीमा? जयश्रीमा म्हणल्यावर बघणार, जीव म्हणल्यावर बघणार का? म्हणजे अपमान करताना आपण लगेच लक्ष देतोय, आणि सम्मान करताना हो सम्मान वाटतो का जीव म्हणल्यावर आपल्याला? तुम्ही जीव आहात, सगळेजण समान आहात. म्हणजे आपणच स्वतःला त्या ज्ञानापासून, आपल्या स्वभावापासून दूर नेतोय, हाच अपमान आहे. आणि सम्मान,
सम्यक रीतीने मान जाणणं त्याला म्हणायचं सम्मान. म्हणजे स्वतःला समीचीन रूपाने जाणणं ह्याला म्हणायचं सम्मान. कोणाचा सम्मान करायचा आहे, कोणाचा अपमान करायचा आहे, बाहेर कोणाचं काय करायचं नाही आहे आपल्याला. आपल्या ज्ञानामध्ये राहणं हाच खरा सम्मान आहे. ज्ञानापासून दूर जाणं हाच अपमान आहे. सांगा कालची गोष्ट काय होती? प्रभावती. रत्नशेखर चक्रवर्तीची कथा चालू आहे. त्याच्यामध्ये पूर्वभवामध्ये तो प्रभावतीचा जीव होता. रत्नशेखर चक्रवर्ती पूर्वभवात स्त्री पर्यायात होता. त्याचं नाव होतं प्रभावती. आई वडिलांचं नाव काय होतं? बंधुमती आणि बिंदुमती. अरे वा, चांगली गोष्ट ऐकायला लागल्या तुम्ही. तत्व काय ऐकलं विचारायला पाहिजे तुम्हाला आता. काय मामी आत्ताची सांगा बघू 4 वाक्य काय सांगितली आता. ते लिहून घेतलेले असणार. चिंता नहीं चिंतन करो, पछतावा नहीं सुधार करो, सोचो नहीं शुरुआत करो, आलस नहीं करो, आलस नहीं मेहनत करो, विनाश नहीं निर्माण करो, आणि अपमान नहीं सम्मान करो, सम्मान करो. वही पेन घेऊन बसलाय ना जवळ, घेऊन बसत जावा असं मी विचारते बघा मध्ये आधी. चला तर काय सांगितलं? श्रुतकीर्ती आणि बंधुमती नावाचे 2 ब्राह्मण स्त्री आणि त्याचा नवरा, त्यांची कन्या जन्मली प्रभावती नावाची, जी की रत्नत्रयाची आराधना करणारी ठरली. आणि तिला मिळालं सानिध्य माताजींचं. त्यांच्या उपदेशाने, त्यांच्या सहवासाने, त्यांच्या संस्काराने तिला धर्माची रुची लागली. भलेही अजैन कुळामध्ये जन्मली होती तरी सुद्धा पूर्वसंस्कारवश तिला जिन धर्माचं अट्रॅक्शन होतं. आणि त्यामुळं ती जे काय माताजींनी शिकवलं त्याला आत्मसात करत, त्याच्यावर प्रॅक्टिकली आपलं प्रयत्न करत आत्मानुभूती घेतली. आत्मदर्शन केलं. सम्यक दर्शनाचा उत्पाद झाला आणि संसाराचा आता नाश होणारच अशी पर्याय तिने स्वतः तयार केली. तर जेव्हा तिचं सगळं शिक्षण झालं आणि ती घरी आली तर त्यावेळेस पिता तिच्या लग्नाचा विचार करतायत आणि तिला म्हणतायत की तुला कोणी पसंत असेल तर सांग, त्याच्याशी आपण लग्न करू. तर ती काय म्हणती? मला कोणाशी लग्न करायचंय हो? कसं सांगितलं ते? चांगल्या शब्दात सांगितलं. सांगा काय सांगितलं होतं? तुला कोण हवा आहे असं विचारल्यावर काय सांगितलं होतं? मला लग्न करणारा हवा आहे. मला जो अनंत आनंद देईल असाच नवरा हवा. अजून काय सांगितलं होतं? ज्याच्यापासून माझा कधीच वियोग होणार नाही असा मला नवरा हवा. आणा बघू, मला पण हवा. कुठं आणायचा हो? मग बाहेर कोण नाहीये तर तिथं तो कोण आहे असं कसं होईल असं वडिलांनी विचारलं ना. ज्याचा संयोग झाला त्याचा वियोग होणारच. मग त्यावेळेस तिथं सांगितलं तिने की असा तो जीव मी शोधलाय, ज्याच्याशी मला एक रूप व्हायचंय, ज्याचं रूप मला आता माझं रूप आहे हे समजून घ्यायचंय, त्याच्याशीच मी लग्न करणार. आणि तो कोण आहे तर माझा आनंद स्वरूप आत्मा आहे. काय सांगितलं होतं? संसारामध्ये सुख कसं आहे हो? काल सांगितलं होतं वाक्य, संसारात सुख काल्पनिक आहे आणि दुःख वास्तविक आहे. काय विसरलात वाक्य? संसारामध्ये सुख काल्पनिक आहे आणि दुःख वास्तविक आहे. समजते का म्हणजे काय? सगळं तुम्ही विचारानेच सुख आहे असं म्हणताय, काल्पनिकच आहे सगळं तुमचं. आणि दुःख मात्र नाहीये म्हटलं तरी पण तिथं दुःख हे वास्तविक आहेच. घरात दुःख आहे का सुख आहे? म्हटलं तर दुःख नाही दुसऱ्याचं नको, मला तुमचं सांगावं. माझं हा सुंदरी काकी, दुःख आहे का सुख आहे? मग काढू का तुम्हाला दुःखातनं बाहेर? नाही, गाडी यायला लागली आहे, जाणारच आहे. काय रुजल, कुठं जायचंय? सांग फलटणला सुख आहे का दुःख आहे? म्हणलं तरी सुद्धा त्यातनं बाहेर पडायचे किती भाव. दुःख नुसतंच म्हणतोय पण काय म्हणलं? सोचो नहीं शुरुआत करो, पश्चाताप नहीं सुधार करो. आता सगळीकडे सांगायचं. थांब तुला
चला तर काय झालं पुढं, तिने अशी इच्छा दाखवली की आता मला कुठं शुद्ध आली, आता मला परत बेशुद्ध व्हायचं नाही, मला कुठल्याही संसार संकटात अडकायचं नाही. तर त्या पुत्रीची अशी दृढ भावना बघून तिच्या आईला फार आनंद वाटला आणि ती तिची अनुमोदना करते. पण वडील काय म्हणाले होते, तू घर सोडायचं नाही, तू काय पण कर पण घरात राहा, असं इथंपर्यंत काल बघितलं होतं आपण. मग त्यावेळेस ती मुलगी पण तयार होती, मला काय अडचण नाही आहे. ती काय म्हणाली, जोपर्यंत उत्कृष्ट साधना होत नाही तोपर्यंत मी गृहत्याग करणार नाही. म्हणजे मी साधना करेन, घरामध्ये राहीन आणि उत्कृष्ट साधना करेन. जोपर्यंत मला कॉन्फिडन्स येत नाही किंवा मी प्रगती नाही करत तोपर्यंत मी गृहत्याग करणार नाही, असं तिने वडिलांना आश्वासन दिलं. मग ह्याच्यानंतर अनेक दिवस ती काय करायची, घरामध्ये तत्वचर्चा करायची, आपल्या मातापितांना पण सगळं जे काही शिकलं ते सांगायची. त्यांना सुद्धा असे तत्वग्रहण होऊ दे, त्यांना आत्मज्ञान होऊ दे, हे तिचे सगळे संस्कार तिला जे मिळाले ते सगळं आईवडिलांना सांगायची. आणि मग एक दिवस काय झालं की मातापिता वनभ्रमण करायला गेले होते. म्हणजे काय म्हणते, तो कोण भ्रमण करतं माहिती आहे, जो आत्मरमण करत नाही तो बाहेर भ्रमण करतो. कुठल्या वनात जायचं रुजल, जोपर्यंत स्वभावात रमण करत नाही तोपर्यंत चारी गतीमध्ये भ्रमण होणारच. जोपर्यंत योग्यचा विचार करत नाही तोपर्यंत अयोग्याचे विचार येणारच. म्हणजे योग्य विचार काय हो, खरं स्वरूप जाणणं हे योग्य विचार, आणि ते करत नाही तोपर्यंत अयोग्य विचार येणारच. माता तर जिनधर्माच्या प्रती प्रभावित होती, पण पिता अजून लौकिक रुचीवाले होते, अजून त्यांना सगळं सांसारिक दृष्टिकोन असल्यामुळे ते अजून धर्माकडे वळलेले नव्हते. कसे आहे तो पिता, माता धार्मिक आहे, पिता कसे आहेत मला माहित नाही. कसे आहे तो पिता त्यांचे आहेत ना, ढकलतेत का पुढं काय काय बदल झालाय आता सगळं. होय, हा संसार कर म्हणतात का लग्न कर म्हणतात, नाही दोन्ही एकच झालं की. संसार कर म्हणतात का धर्म कर म्हणतात. मग धर्म कर म्हणणारे ज्ञानी म्हणायचं, संसार कर म्हणणारे ज्ञानी कसं म्हणायचं. त्यांनी आपलं साधलं ना, हा म्हणजे आता ध्यान करणारे नियम घेतला. बर, आता हे लाईफ मिळालं नाही, हा ते जिथं म्हटलं होतं की काहीतरी आता तुम्ही नियम वगैरे द्या. बर, चांगलं आहे. धर्म साधनेसाठी आपलं आयुष्य आता राहिलेलं आयुष्य त्यासाठी घालवा असं. बर, चांगलं आहे. त्यांनी म्हटलं मी ध्यान करायचं अर्धा तास तरी नियम घेतलाय आता. रुजलनी किती वेळ, तिला तिच्यावर पण होतं का नाही संकट का नाही, का त्यांच्या ध्यानाने हिला फळ मिळणार आहे. करा चला हात जोडा, मी पण एक नियम करा काय तर. तिला सोडलं काय मग, तिला का सोडलं, तिने काय नियम म्हटली आम्हाच्याकडनं. बरं, ध्यानाचं नाही. आता या प्रसंगातनं मी बाहेर पडलो, मला नवीन लाईफ मिळालं, काय मग त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये बदल, एक काहीतरी संयम करायचा, जे शक्य आहे ते करायचं आपल्यासाठी. म्हण मी आयुष्यभर भारताच्या बाहेर जाणार नाही. सोपं आहे का नाही. सुंदरी काकीला टेन्शन आलंय. नाही ना, चला सोपं नियम सांगितलं तुला मी, लय अवघड नाही सांगितलं. किती आपल्याला इच्छा संयमाची. रोज एक संयम करणार असं कर, नियम चालतंय. सांगितलं तुला मी काल कसले कसले संयम असू शकतात. जीवनाला आपल्या दिशा आपण देणार असतो. तर सांगितलं माता तर प्रभावित झाली होती, पण अजून पित्याला बाहेर रुची होती आणि त्यामुळे ते दोघं जण वनभ्रमणासाठी बाहेर गेले होते. आणि तिथं काय झालं, ते भ्रमण करत असताना चाललं होतं त्यांचं राग रंग मस्ती वगैरे सगळे आपल्या बोलण्यामध्ये मग्न. पत्नीशी रागमयी चर्चा करत एका चट्टाणावर ते बसले होते दोघं जण. कुठल्या वनात गेले ते कोणाला माहिती, म्हणजे दगडच असणार, चट्टाणावर बसले होते. आणि मग तिथं झालं काय की कुठून तरी साप आला आणि तो साप येऊन त्या बंधुमतीला त्यांनी दंश केला. आणि ती काय ते विषारी साप असेल तर तो ते विष तिच्या अंगामध्ये चढत जायला लागलं आणि हे तिला कळालं.
मग त्यावेळेस ती आता पती अतिमोही होता तिच्यामध्ये, पण पत्नीला धर्माची दृष्टी असल्यामुळे ती सावध झाली होती. तिला कळालं की आपल्याला सर्पदंश झाला, ह्याच्यामध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे ती स्वतःला स्थिर करत राहिली आता. कारण ते समजायला लागलं तिला विष चढायला लागलेलं. त्यावेळेस ती नवऱ्याला काय संबोधन करते, हे स्वामी, भोगाच्या जगात सुख नाही. आता तो आकुलता करतोय ना समोर बसून, म्हटल्यावर त्याला संबोधन करते. ऍक्च्युली तिला संबोधनाची वेळ होती, पण ती स्थिर करतीये काय, तुम्ही आता माझा मोह सोडा. मोहामध्ये सुख नाही, संसारात भोगात सुख नाही. विषय भोगात तर सतत विषयरूपी नागाचा विषदंश चालू आहे. कुठल्या विषयामध्ये तुम्हाला सुरक्षितता आहे हो? 5 इंद्रियांचे विषय तुम्हाला दंश करणारे आहेत. म्हणजे काय म्हणायचंय, त्याच्यामध्ये रमण करू नका, अन्यथा विषबाधा होणारच. असं ती त्याला संबोधन करते आता नवऱ्याला. आपल्याला सगळं आपल्या पुत्रीने सांगितलेलं आहे, तर तुम्ही त्याचं आता अवलंबन करा, त्याच्यावर विचार करा, चिंतन करा. आणि असं सांगत असताना ती तडफडायला लागली. तिच्यामध्ये त्या विषाचा प्रयोग सुरू झाला होता. खरं विष कुठं आहे, तर हे शरीरातलं विष म्हणजे विष नाही आहे. पराला आपलं मानणं हे खरं विष आहे. कोण परो? नवरा नव्हे, पोरं नव्हे. शरीर माझं, शरीर मी. रुजल कोण? रुजल मी. हे मानणं हे विष आहे. म्हणून सांगतायत काय, पराला आपलं मानणं, चांगले वाईट मानणं हे विष आहे. आणि हे असं सगळं सांगत असताना तिचा अंतिम समय जवळ आला आणि आता ती स्वतःला उपस्थापित करतीये. त्या नवऱ्याचं संबोधन करून झाला तर त्याला स्थिर करणं हिचंच कार्य होतं. आता ती स्वतःला स्थिर करतीये. मी तर स्वतःच्याच आश्रयाने जगणार. आता जे काय आपल्याला मिळालेलं आहे ते ज्ञान, त्याच्या मी आता स्वतःसाठीच वापर करणार, असं म्हणत ती पंचनमस्कार मंत्र म्हणू लागली. आपलं जे काय तिला येत होतं ते सगळं स्मरण करू लागली. आणि त्या सगळ्या त्या मुलीचे वचन तिला कानामध्ये घुमू लागले, तेच सतत आठवू लागले. आणि त्याच्यावरच ती त्याच्या सहाय्याने आत्म्याचं आश्रय घेऊ लागली. आत्मा तर अमर आहे, चैतन्यमय आहे, निरामय आहे, अस्पर्शी आहे. या विषाला सुद्धा माझ्या आत्म्याचा स्पर्श नाही. आत्म्याला विषाचा स्पर्श नाही. शरीरात विष पसरत होते, पण परिणामामध्ये आत्मवेदन पसरत होते. म्हणजे एखाद्याला पापाचा उदय आला तर कोणी धर्मामध्ये स्थिर व्हायला तो उदय मदत करतो, आणि एखाद्याला त्या पापाच्या उदयामध्ये धर्मापासून दूर जायचे भाव होतात. आपल्याला काय करायचं याचा निर्णय आपण करा. आणि तिने काय केलं हे आपण उद्या बघू. संपली की वेळ? सांगा. चिंता नहीं चिंतन करो, पछतावा नहीं सुधार करो. तिसरं सोचो नहीं शुरुआत करो. चौथं आलस नहीं मेहनत करो. पाचवं विनाश नहीं बोले निर्माण करो. आणि अपमान नहीं सम्मान करो. टाइमपास नहीं ध्यान करो. हो, संसारात सुख नाही. जाणा हा मी मोहाने रहित, रागाने रहित, रोगाने रहित शुद्ध जीव आहे. जाणा. पहा, या जीवाला कोणतीही चिंता नाहीच. मी तर निश्चिंत आहे, निराकुल आहे, निर्विकल्प आहे. जाणा. निर्मोह स्वरूपोहम, ईर्षा भाव रहितोहम,
जीवो